Students, good morning. I am Dattatreya Tavre, higher secondary teacher from Sri Jalandhar Secondary and Higher Secondary School, Raimoha, Taluka Sirur Kasar, District, Bedi. We have already started the chapter and name of that chapter is Into the Wild. आपण हे प्रकरण सुरू केलेलं आहे. We have learned the first part of that chapter and name of that part is Lost in the Jungle. आपण हा भाग अभ्यासलेला आहे. Lost in the Jungle, that is about Kiran Purandare, how this Kiran Purandare lost in the jungle, कसे हरवले त्याबद्दलची ती माहिती आपण व्हेरी इंटरेस्टिंग वन घेतलेली आहे. अँड नाव वी आर गोइंग टू लर्न द सेकंड पार्ट. नेम ऑफ दॅट पार्ट इज ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. नागरहोलमधल्या त्या पॅन्थरला ट्रॅक करणं, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल हा भाग अभ्यासणार आहोत. ॲट फर्स्ट वी विल read the brief introduction. Look at part second. This part has been extracted from CN Traveler magazine published by Land Rover India. हा जो एक्स्ट्रॅक्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा घेतला आहे CN Traveler magazine मधून. दिस मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर ऑफ इंडिया पब्लिश करतं. इट इज अबाउट शहाजहान आणि हा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला माहिती सांगतो. This part gives us information about the well-known person, a wildlife photographer, and name of that person is Shahjahan. Known for his wildlife photography, it briefs us about his entry into this world of wildlife photography. And this extract tells us how this person Shahjahan entered in this world of wildlife photography. कसा प्रवेश झाला या व्यक्तीचा या वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये याबद्दल माहिती हा भाग सांगून जातो. त्याचबरोबर द इन्साईट दॅट ही रिसीव्ड आणि मग वाईल्डलाईफ फोटोग्राफी करत असताना जी इन्साईट निर्माण झाली, एक दृष्टी, एक ज्ञान त्यांना जे काही प्राप्त झालं कशाबद्दल, द इन्साईट दॅट ही रिसीव्ड ड्युरिंग दिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटाट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल. जंगलामध्ये राहणारे जे काही वन्य प्राणी आहेत, दॅट इज द हिरोज ऑफ द जंगल, दॅट इज द टायगर, दॅट इज द पॅन्थर आर लेपर्ड, यांचं जे हॅबिटाट आहे हे हॅबिटाट कुठतरी धोक्यात आलं. देर इज द लॉस ऑफ हॅबिटाट. हे संपुष्टात येतं. त्यांच्या त्या निवासस्थानाला, त्यांच्या वसतिस्थानाला धोका पोचतोय. आणि म्हणून वाईल्डलाईफ फोटोग्राफी करत असताना या माणसानं एक जिनाईन एफर्ट्स घेतले, काही प्रयत्न केले की जेणेकरून यांचं हे निवासस्थान हे कसं शाबूत राहील, ते कसं सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न केला. आणि हे करण्यासाठी त्यांनी कशाची स्थापना केली तर BCRTI ची स्थापना केली. द लॉंग फॉर्म ऑफ दिस BCRTI इज बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना केली, जेणेकरून जंगल आणि जंगलाच्या जवळ असणारी ती गावं, त्या गावातली व्यक्ती, त्या गावातली माणसं आणि जंगलातले वन्य प्राणी यांच्यातला कॉन्फ्लिक्ट कसा संपेल. जंगलाभोवती असणाऱ्या गावातल्या लोकांना त्या जंगलाबद्दल, वन्य प्राण्यांबद्दल प्रेम, आपुलकी कशी निर्माण होईल, त्यांचं महत्त्व त्यांच्या कसं लक्षात येईल आणि त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी ही BCRTI ही संस्था काम करत राहते. Look here, establishing BCRTI for the conservation of forest by educating the local rural folk. याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, जंगलाच्या भोवती असणारे जे लोकल रुरल फोक आहे, ग्रामीण लोक आहेत, त्यांना एज्युकेट केलं, त्यांना काही बाबतीतली माहिती सांगितली, त्यांना ट्रेनिंग दिली. अँड ॲट द सेम टाइम प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्यांचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो कसा वाढेल यासाठी शहाजहान यांनी प्रयत्न केले. आपल्यालाही उत्सुकता निर्माण झालेली आहे. आत्ताच्या या काळामध्ये ईच अँड एव्हरी स्टुडंट want to become a doctor, want to become an engineer, want to become IAS officer or like this profession he want to achieve. पण अशा ह्या काळामध्ये जीवनाच्या नवनवीन वाटा चोखाळणारी ही माणसं, मग किरण पुरंदरे असतील किंवा मग शहाजहान असतील, यांचा परिचय या पाठामध्ये आपल्याला घडतोय. लुक हिअर, पार्ट सेकंड. नेम ऑफ दिस पार्ट इज ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. Nagarhole is a national park. This national park is situated in Karnataka state in two districts. Name of that district is Kodagu district and Mysore district. कर्नाटकातल्या
कोडगू आणि म्हैसूर जिल्ह्यामध्ये पसरलेलं हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. संरक्षित असं हे उद्यान आहे. दिस पार्क इज रिझर्व्ड फॉर टायगर, पॅन्थर, लेपर्ड यांच्यासाठी रिझर्व असणारं हे नॅशनल पार्क आहे. लुक ह्या, शहाजंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. आपल्याला हा भाग शहाजंगबद्दल माहिती सांगून जातो. कोण आहेत हे शहाजंग? अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. एवढंच नव्हे तर सिनेमॅटोग्राफर आहे. एक त्याला आपण असं म्हणूयात की पिक्चर फिल्म तयार करणारे व्यक्ती आहेत, चलचित्र काढणारे आहेत, बिग कॅट ट्रॅकर आहेत. जंगलामध्ये राहणारी मांजर जातीचे काही बिग कॅट ट्रॅकर आहेत. बिग कॅट, मग लेपर्ड असेल, टायगर असेल, पॅन्थर असेल, यांना ट्रॅक करणारा व्यक्ती, त्यांचा पाठलाग करणारा व्यक्ती. ट्रॅकर याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, अ पर्सन हु इज एबल टू फाइंड ॲनिमल्स बाय फॉलोईंग द मार्क्स लिव्ह ऑन द ग्राउंड. जमिनीवरच्या त्यांच्या खुणा यांचा मार्क काढून त्या ॲनिमलचा पाठलाग करणारा व्यक्ती, दॅट इज कॉल्ड ट्रॅकर. ट्रॅकर आहेत. एवढंच नव्हे तर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर आहे. मॅन आणि ॲनिमलमधलं जे कॉन्फ्लिक्ट आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणारा व्यक्ती, त्यांचे हे कॉन्फ्लिक्ट कसं संपेल, त्याची सोडवणूक कशी होईल यासाठी झटणारा व्यक्ती अँड लॉज ओनर आहे. त्याचबरोबर लॉजचे मालक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. ऑल रोल्ड इन टू वन. या सगळ्या भूमिका लिलया पार पाडणारा व्यक्ती म्हणून आपल्याला कोणाकडे बघावं लागेल तर शहाजंग यांच्याकडे बघावं लागेल. लुक ॲट, वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल. सातत्यानं नागरहोलच्या जंगलामध्ये मग बिबट्या असेल किंवा पॅन्थर असेल यांचा पाठलाग करणं, त्यांचे फोटो काढणं हे काम करणारा हा व्यक्ती जर त्या ठिकाणी नसतील तर ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. दिस नॅशनल पार्क ऑफ नागरहोल इज ऑफिशियली नोन ॲज राजीव गांधी नॅशनल पार्क म्हणून ते ओळखलं जातं. ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. एकतर ते त्या ठिकाणी नसतील तर कुठं असतील तर आफ्रिकामध्ये सफारीज घेऊन जाणारे. लुक हिअर, ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारीज. एक टूर आयोजित करणारे व्यक्ती. कसल्या तर फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी काढण्यासाठी टूर काढणारी. कुठं? इन आफ्रिका. ऑर शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज. आणि नसता मग ते कुठं असतील तर मग जगामध्ये जे काही मोठमोठे देश आहेत त्याच्या राजधानीच्या ठिकाणी जे काही आर्ट गॅलरीज असतात त्या आर्ट गॅलरीजमध्ये आपल्या चित्राचं, आपल्या फोटोचं प्रदर्शन भरवणारे व्यक्ती आहेत. एक तर प्रदर्शन भरवतील अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. आणि त्या ठिकाणी जे काही त्या क्षेत्राशी इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं. कशा बाबतीत? तर कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. पृथ्वी तलावरची ही जी काही संपदा आहे त्याचं कसं जतन करता येईल याबद्दल चर्चा करण्यामध्ये ते व्यस्त असतील. लुक ॲट, Shahaj recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felines over a career dedicated to finance. आता हे सांगून जातात की माझ्या आयुष्यामध्ये अगदी मला स्पष्ट आठवत आहे, रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट, तो प्रसंग मला आठवतो, दॅट अल्टिमेटली लीड्स, एकदम त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि ते वळाले कुठून? फायनान्समध्ये करिअर करू पाहणारा हा तरुण तिथून वळतो आणि कुणीकडे आकर्षित होतो? टुवर्ड्स अँसरिंग द कॉल ऑफ द फिलाइन. तो फिलाइनचा जो कॉल आहे, फिलाइन मीन्स व्हॉट? बिलॉंगिंग टू द कॅट फॅमिली. जंगलामध्ये हे जे काही हिंस्र प्राणी आहेत ते प्राणी, मग वाघ असेल, चित्ता असेल, हे त्याला साथ घालतात आणि मग त्या साधीच्या दिशेनं to he's answering the call of the felines over a career dedicated to finance. फायनान्समध्ये करिअर करण्याच्या ऐवजी, फायनान्स त्याला आपण मॅनेजमेंट ऑफ मनी म्हणूयात, एक पैशामध्ये जे काही पैशाच्या संदर्भातले प्रोफेशन्स आहेत त्यामधलं करिअर लाथाळून ते कुणीकडे वळतात तर मग ह्या फिलाईनकडे आकर्षित होतात. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. आणि मग ते सांगायला लागतात की तो प्रसंग मला अगदी स्पष्ट आठवतोय. सूर्यास्ताची वेळ होती, सनसेटची वेळ होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आणि मग शहाजंग असतील आणि त्यांची काही सोबती कुठं होते तर ॲट द जंक्शन होते. जंक्शन मीन्स फॉर अ प्लेस वेअर रोड्स कम टुगेदर.
असं ठिकाण की ज्या ठिकाणी अनेक पायवाटा, रोड्स, रेल्वे लाईन्स एकत्र येतात, असं ते ठिकाण आपण म्हणूयात. त्या ठिकाणी आम्ही होतो. द डिअर वेअर कॉलिंग, जंगलामधून डिअरचा आवाज येतोय, हरणांचा आवाज येतोय. द डिअर वेअर कॉलिंग, ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. आणि मग ब्लाइंड टर्न पर आहे, अंधार पडत चाललाय, ज्या ठिकाणी अंधारी वळण आहे ते वळण घेऊन आम्ही टर्न करतो. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. आणि मग अप अहेड ऑन द पाथ, रस्त्यावरती आम्हाला कोण दिसतं? तो ओल्ड लेपर्ड दिसतो. लेपर्ड, बिबट्या दिसतो. लेपर्ड, लार्ज फ्लेश इटिंग ॲनिमल ऑफ द कॅट फॅमिली. कॅट फॅमिलीमधला फ्लेश इटिंग ॲनिमल हा हिंस्र असा हा प्राणी आहे. विथ येलोइश कोट अँड डार्क स्पॉट, अंगावरती येलो कोट असणारा, येलो रंग असणारा, डार्क स्पॉट असणारा, त्याला आपण बिबट्या म्हणूयात, तो दिसतो. तो कोणता आहे? तर ओल्ड लेपर्ड आहे, तो त्यांना दिसतो. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राइम. त्याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की त्याचं जे तारुण्य आहे, त्याची जी ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, आता ती संपलेली आहे. त्याचा जो प्राईम टाईम आहे, प्राईम याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल, टाईम ऑफ ग्रेटेस्ट स्ट्रेंथ, ब्युटी अँड विगर. त्याच्यातलं ग्रेटेस्ट स्ट्रेंथ, ब्युटी अँड विगर आता कमी झाला आहे, त्याचा टाईम संपलेला आहे, प्राईम टाईम संपलेला आहे. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. आणि जंगलानं काय केलंय? टेक अ टॉल. बघा, आणि मग त्या एकूण त्याच्या तारुण्यामध्ये कॉजेस सफरिंग, डेथ ऑर डॅमेज, अनेक खुणा त्याच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती दिसत आहेत. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. आता त्याच्या जबड्यामध्ये देर इज ओनली 3 कॅनाइन्स. तुम्ही एखादा हिंस्र प्राणी बघा, त्यांनी जबडा असा ओपन केला तर आपल्याला देर आर 4 कॅनाइन्स. असे सुळे दात 4 दिसतात, वरती 2 आणि खाली 2 फ्रंट साईडला. पण आता किती कॅनाइन्स राहिले आहेत? जस्ट 3 कॅनाइन. कॅनाइन मीन्स पॉइंटेड टीथ इन द फ्रंट पार्ट. जबड्यातल्या अगदी समोरच्या भागामध्ये असणारे ते पॉइंटेड टीथ असतात. 3 कॅनाइन्स. हिज आईज वेर सॅगिंग. आता डोळे सुद्धा कसे झालेत? सॅगिंग आहे, ड्रूपिंग आहे, हँग लूजली आहे, असे खाली आल्यासारखे झालेले आहेत. येस. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल. आणि मग ह्या ओल्ड लेपर्डच्या काही अंतरावरती देर इज अ यंग लेपर्ड. एक तरुण असा लेपर्ड आहे. हा वृद्ध लेपर्ड आहे, ओल्ड वन आहे. आणि त्याच्या शेजारीच काय आहे? ए यंग वन गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि तो कसा आहे की सून टू कम इन टू हिज प्राईम, त्याच्या तारुण्यामध्ये पदार्पण करू पाहतोय. त्याचं ते ग्रेटेस्ट स्ट्रेंथ, ब्युटी अँड विगर त्याला आता प्रदान होणार आहे. त्याचं तारुण्य अगदी त्या तारुण्याच्या उंबरट्यावरती आहे. असे 2 लेपर्ड हे शहाजंग आणि त्याची सोबती बघतात. एका ठिकाणी काय आहे? दिस इज द पास्ट अँड दिस इज द प्रेझेंट. येस, इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि ते सांगतात की आमच्या समोर काय आहे? एक ओल्ड लेपर्ड आहे ज्याचं तारुण्य संपलेलं आहे, आणि दुसरीकडे यंग लेपर्ड आहे ज्याच्याकडं आत्ताच तो तारुण्यामध्ये पदार्पण करतो. जणू काही लेपर्डचा हा भूतकाळ आहे आणि हा त्याचा वर्तमान काळ आहे. दोन्ही आम्ही बघतोय. येस, इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी अ फाईट. आणि मग हा प्रसंग बघितल्यानंतर शहाजंगच्या लक्षात येते की सर्टनली देर इज अ फाईट. आता ह्या दोघांमध्ये काय होणार? देर इज अ फाईट. त्यांच्यामध्ये फाईट होणार आहे, कॉम्बॅट होणार आहे. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. आता लेखकांना खूप असं, शहाजंगना असं खूप वाटतं की आपण हा लढा, त्यांच्यातली ही फाईट पाहिली पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली काय होत आहे? द सन वॉज सेटिंग. सूर्य अस्ताला चाललाय, दिवस मावळायला लागलाय, सगळीकडे अंधार पडतोय. आणि अशा ह्या जंगलामध्ये ह्या हिंस्र प्राण्याच्या जवळ थांबणं धोक्याचं आहे. The sun was setting and we had to leave. Had to? This is the compulsion. This is the model that indicate compulsion. आता आपल्याला गेलंच पाहिजे. But the next morning, I went back to the spot. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शहाजंग अगदी आतुरतेनं पुन्हा त्या ठिकाणाकडे येतात की संध्याकाळी नेमकं घडलं काय? दोघांमध्ये फाईट झाली का? To the spot sitting on the high rock was that young leopard. तिथं आल्यानंतर त्यांना बघायला मिळतं की on the high rock, उंचावरच्या त्या दगडावरती कोण बसलेलं आहे? तर यंग लेपर्ड वॉज देअर. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश.
चेहऱ्यावरती जो एक जखम झालेली आहे, त्या फाईटमध्ये जी जखम झाली त्याच्यातून काय होत आहे, ब्लड वॉज ड्रिपिंग, रक्त ओघळत आहे. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. तो त्या ठिकाणी कशा आविर्भावात बसलाय, लाईक ही वॉज द किंग ऑफ द जंगल. हे सगळं पाहिल्यानंतर शहाजंगच्या सर्टनली लक्षात आलं असेल की रात्री फाईट झालेली आहे. इन दिस फाईट दिस यंग लेपर्ड वॉज द विनर. आता हा काय झालाय, त्यातला हा विजेता आहे. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर. आणि ते बघितल्यानंतर शहाजंग असं सांगतात की मी समजून चुकलो काय, की या लढ्यामध्ये हा यंग लेपर्ड जिंकलेला आहे. टेकन ओव्हर, त्याचं हे साम्राज्य आता कुणी मिळवलंय, यंग लेपर्डनं मिळवलेलं आहे. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर यू. आणि खऱ्या अर्थानं आजचा हा सूर्य काय घेऊन आलाय, त्याच्यासाठी एक न्यू जर्नी घेऊन आलाय. त्याच्या साम्राज्याची ही सुरुवात आहे. अँड फॉर मी ऑल्सो. आणि शहाजंग सांगून जातात की हा प्रसंग मला काय करतो, मला त्यांच्या जीवनाकडे खेचतो. आणि यानंतर मग कदाचित शहाजंगनं असं ठरवलं की आता फायनान्समध्ये करिअर करण्याऐवजी आय मस्ट वर्क इन द वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वन्य प्राण्यांचं फोटो काढणं याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली. बघा इथं ऑन द नेक्स्ट पेज, फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड, द व्हिक्टर, स्कारफेस ॲज शहाज नेम्ड हिम. आणि त्याचे जे काही फोटो आहेत, चेहऱ्यावरती जखम झालेली, त्याच्यातून रक्त ओघळत आहे आणि अशा आविर्भावात बसलेला तो लेपर्ड की जो काय आहे लाईक अ किंग ऑफ दॅट जंगल, त्याचे जे फोटो आहेत. द व्हिक्टर, तो एक विजेता होता. स्कारफेस, आय हॅव रिटन दॅट नेम, स्कारफेस. तो जो यंग लेपर्ड आहे, त्या लढ्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती जी काही जखम झाली आणि त्याच्यातून जे काही रक्त ओघळते, त्या लेपर्डला शहाजंग काय नाव देतात, तर स्कारफेस असं. स्कार म्हणजे जखम, जखमेचा व्रण. स्कारफेस असं नाव देतात. नेम्ड ही नॉट ओनली मेड शहाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी. आणि या यंग लेपर्डची काढलेली जी काही फोटोज आहेत ते शहाजंगला फक्त भारतामध्येच प्रसिद्धी मिळवून देतात असं नाही, वाईल्ड लाईफ कम्युनिटी, बट ऑल्सो लेड टू शहाज इनव्हिएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. आणि त्यांना सगळ्या जगामध्ये क्रॉनिकलर ज्याला म्हणूयात, अ पर्सन हू रेकॉर्ड समथिंग, वन्य प्राण्यांची नोंद करून ठेवणारा एक व्यक्ती म्हणून कोणाची प्रसिद्धी होते, तर शहाजंग यांची प्रसिद्धी होते. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये शहाजंग काय करतात, हा जो काही स्कारफेस आहे, लक्षात ठेवा, स्कारफेस इज अ नेम दॅट इज गिवन टू दॅट यंग लेपर्ड बाय द शहाजंग. शहाजंग त्या यंग लेपर्डला ते नाव देतात स्कारफेस. फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड. आणि मग त्या स्कारफेसचा, त्या यंग लेपर्डचं फोटो काढण्यासाठी सातत्याने ते पाठलाग करत राहतात, त्याच्या मागावरती राहतात. आणि त्याच्यातून काय होतं, डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स. शहाजंगला दुसरेही लेपर्ड्स पाहायला मिळतात. हिज मेट्स, त्याची जी काही सोबती आहेत. अँड डिस्कवर्ड हिज निमायसेस टायगर्स. बघा, आणि त्यानंतर मग टायगर्स असतील वगैरे हे बघायला मिळतात. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगोनिस्ट ऑफ माय वर्क साया. आणि ते सांगून जातात की माझ्या वर्कमधला जो प्रोटॅगोनिस्ट आहे, प्रोटॅगोनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर आहे, जो नायक आहे, तो कोण आहे, तर साया. हा सुद्धा साया मला भेटतो. साया हे नाव कोणाला दिलेलं आहे, लुक हिअर, ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. स्कारफेसचा पाठलाग करत असताना साया त्यांना मिळतो. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. साया हा कोण आहे, तर जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर आहे, जो कुणी शूट केला, तर शहाजंग यांनी शूट केला. त्याचं नाव त्यांनी साया असं ठेवलेलं आहे. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. त्याचा तो ब्लॅक पॅन्थरचा पाठलाग करून, पॅन्थर याचा अर्थ आपण असू की ब्लॅक लेपर्ड, असा बिबट्या की जो ब्लॅक आहे. ब्लॅक पॅन्थर, द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. सातत्यानं त्याला ट्रॅक करणं आणि त्याच्या प्रत्येक हालचाली आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणं, हे काम कोणी केलं, तर शहाजंग यांनी केलं. जगातला पहिला तो ब्लॅक पॅन्थर त्यांनी शोधून काढला. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट सो फार
ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आणि त्या ट्रॅपच्या आधारे, त्यांनी काढलेल्या त्या फोटोच्या आधारे त्याच्यावरतीचा अभ्यास पुढं घडत गेला. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, शहाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रिसियस फुटेज. मेनी मंथ्स ऑफ टॉईल, खूप परिश्रम घेतले, सातत्यानं मेहनत करत राहिले आणि त्यांनी काय मिळवलं? प्रिसियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. आणि मग ती सगळी फोटो एकत्र केले तर आपल्याला काय निर्माण होतं? ब्लॅक पॅन्थरच्या जीवनामधले एक सगळं जीवनपटच आपल्याला समोर उलगडतो. हे कुणी घडवून आणलं? तर हे शहाजहान यांनी ब्लॅक पॅन्थरचा पूर्ण जीवनपट त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडला. साया, स्कारफेस अँड पारडस. लुक हिअर. साया, स्कारफेस, आपल्याला माहित आहे स्कारफेस इज द नेम गिवन टू द यंग लेपर्ड. साया इज द ब्लॅक पॅन्थर अँड दिस वन पारडस. पारडस इज अ ओल्ड लेपर्ड, ज्याला पराभूत करून स्कारफेस जिंकला तो जो काही ओल्ड लेपर्ड आहे त्याचं नाव आहे पारडस. द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस have also led Shahaj down a different path of discovery. Learning about them and the loss to their habitat has led Shahaj to create the Buffer Conflict Resolution Trust of India. आणि मग ह्या सगळ्यांचा पाठलाग करताना, त्यांचे फोटो काढत असताना शहाजहानच्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे काही वन्य प्राणी आहेत, द हिरोज ऑफ द जंगल आहे, कॅट फॅमिलीमधले हे जे हिंस्र प्राणी आहेत, आता ह्यांना कुठल्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे? अँड दॅट इज द लॉस ऑफ हॅबिटॅट. त्यांचं निवासस्थान, त्यांचं वसतिस्थान धोक्यात आलं आणि खऱ्या अर्थानं याला आपल्याला संरक्षित करावं लागेल. आणि याकरिता ते कशाची स्थापना करतात? तर या संस्थेची, BCRTI ची स्थापना करतात. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स. ही अशी एजन्सी आहे, अशी संस्था आहे, ती काय करते? एज्युकेट द विलेजर. जंगलाच्या भोवती असणाऱ्या गावात जी लोक राहतात त्यांना एज्युकेट करण्याचं काम, त्यांना ह्या जंगलाबद्दल, जंगलातल्या त्या वन्य प्राण्याबद्दल त्यांची माहिती सांगण्याचं काम ही संस्था करते. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट. ही अशी माणसं जी त्या फ्रिंजमध्ये राहतात, FRINGE, फ्रिंज. द आउटर ऑर द लेस इम्पॉर्टंट एरिया ऑफ द जंगल. जंगलाच्या बाहेरचा हा जो काही भाग आहे, फ्रिंज आहे, त्यामध्ये राहणारी जी काही लोक आहेत. फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. त्या लोकांना जंगलाचं कन्झर्वेशन कसं महत्त्वाचं आहे हे समजून सांगण्याचं काम ही संस्था करते. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आणि हा जो भाग आहे जंगलाच्या शेजारची गावं, आता इथं बघा, इथं बफर झोन नाही. जंगल संपलं की ह्या गावातल्या लोकांची जमिनी लागतात. ते असं सांगून जातात, वी आर इन द हार्ट ऑफ मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन शहाज. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. नागरहोलच्या भोवती काय नाही आहे, असा बफर झोन नाही आहे, असा एरिया नाही की ज्या ठिकाणी मग जंगलातले प्राणीही येणार नाहीत किंवा इकडून गावातली लोकही येणार नाहीत, असा बफर झोन नाही. जंगल संपलं की लोकांच्या जमिनी सुरू होतात. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. कोर एरिया, जंगलाचा जो कोर एरिया संपतो आणि लगेच काय सुरू होतं? तर लोकांची तो फील्ड, शेती सुरू होते. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्कर्शन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. ड्राय सीझनमध्ये मेनी टाइम्स, ज्यावेळेला ड्राय सीझन असतो अशा काळामध्ये एलिफंट्स असतील किंवा मग त्यांनी सांगितले वाईल्ड बोअर असतील, रानडुकरं असतील किंवा एलिफंट असतील, ते काय करतात? ते इन्कर्शन्स इन टू द फील्ड. इन्कर्शन, अटॅक ऑन द फील्ड. त्या शेतावरती येतात, शेतातल्या त्या पिकांचं नुकसान करतात आणि म्हणून मग काय होतं, ती गावात राहणारी लोक त्यामुळं परेशान होतात, इरिटेट होतात. इन्कर्शन इन टू द फील्ड आर व्हेरी कॉमन. ओल्डर लेपर्ड्स लाईक पारडस. आता पारडस सारखे जे आहेत, जे ज्यावेळेला पारडस आणि स्कारफेसमध्ये युद्ध झालं आणि त्या स्कारफेस जिंकला, हे युद्ध कशासाठी असतं? तर त्या भागाचं साम्राज्य मिळवण्यासाठी असतं. आणि ज्यावेळेला एखादा लेपर्ड, स्कारफेसनं त्या भागाचं साम्राज्य मिळवलं
त्यावेळेला हा जो काही पारडस आहे त्याला त्या भागामध्ये जाऊन शिकार करता येत नाही. मग अशा वेळेला पारडस काय करेल, त्या जंगलाच्या अवतीभोवतीची काही गावं आहेत त्या गावातल्या लोक आहेत हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट. जंगलातली जी टेरिटरी आता त्यांनी गमावली आहे. टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईफ स्टॉक. मग तो काय करेल तर त्या गावामधली जी काही लाईफ स्टॉक आहे, लाईफ स्टॉक मीन्स ॲनिमल दॅट आर केप्ट ऑन अ फार्म. आपल्या गावातल्या लोकांनी जी काही शेतामध्ये वगैरे जनावरं पाळलेली आहेत फ्रॉम द विलेज, आणि ती मग जनावरं तो उचलून घेऊन जाईल. दिस क्रिएट रिसेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड द ॲनिमल्स ऑन द ओकेजन्स लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन्स. आणि यामुळे होतं काय की मग वाईल्ड लाईफ आणि मग त्या गावात राहणारी लोक यांच्यामध्ये एक रिसेंटमेंट दॅट क्रिएट्स रिसेंटमेंट, एक चीड निर्माण होते त्या प्राण्यांबद्दल ऑन द ओकेजन्स लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन. आणि त्याच्यातून काही अनप्लीजंट सिच्युएशन या जंगली प्राण्यांना मारण्याचं काम, त्यांच्यावरती हल्ले करण्याचं काम, त्यांना इजा पोचवण्याचं काम हे गावकरी करताना आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्यामध्ये तणाव निर्माण, हा तणाव कसा कमी करता येईल यासाठी त्यांनी ही एजन्सी तयार केली BCRTI, पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. हे जे काही नॅशनल पार्क आहे हे बघण्यासाठी अनेक भागातून लोक येतात. त्यांच्याकडून खूप मोठी करन्सी गोळा होते कारण हे लॉज मालक सुद्धा आहेत. या करन्सीचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न कोणी केला, शहाजंग यांनी केला. अंडर द BCRTI umbrella, Shahaz provides locals with occasional training. या छताखाली BCRTIच्या छताखाली त्यांनी काय केलं, त्या गावामध्ये राहणारी जी काही लोकल फोक आहे, ग्रामीण लोक आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. ओकेशनल ट्रेनिंग with the aim of educating locals on the merit of conservation and to help them benefit from tourist currency. जंगलाचं संवर्धन करणं कसं आवश्यक आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती सांगणं, जंगली प्राणी कशी महत्त्वाचे आहेत त्यांच्याबद्दलची जागरूकता त्यांच्या मनात निर्माण करणं, आणि हे सगळं करून त्यांना असा काहीतरी व्यवसाय उपलब्ध करून देणं की जेणेकरून ही टुरिस्ट बाहेरून येणारी लोक आहेत त्यांची करन्सी त्यांच्याकडे कशी जाईल यासाठी प्रयत्न सुरू केला. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skill training class of their choice. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region. त्या भागामध्ये जे काही वाईल्ड रिसॉर्ट आहे, असे जे काही हॉटेल्स आहेत किंवा लॉज आहेत त्या ठिकाणी बाहेरून हे पर्यटक येतात, तर त्या ठिकाणी ह्यांना व्यवसाय मिळायची संधी निर्माण झाली त्या भागातल्या ह्या लोकांना. इफ नॉट इन अ फार अवे सिटी, फार दूर जाण्याची गरज नव्हती. त्या ठिकाणचे जे रिसॉर्ट आहेत जंगलाच्या अवतीभोवती पसरलेले त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय मिळायला लागला. उदाहरणार्थ बघा, माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हु इज ट्रेन ॲट BCRTI. माडेगौडा हे त्यातलंच एक उदाहरण आहे. त्या गावात राहणारा हा व्यक्ती त्यांनी कुठं ट्रेनिंग घेतलं तर BCRTIच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलं and is now a certified naturalist employed by the bison. आणि आता तो सर्टिफाईड नॅचरलिस्ट म्हणून, एक निसर्गप्रेमी म्हणून, त्या भागात येणाऱ्या पर्यटकांचा एक गाईड म्हणून तो आता काम करतोय. कुठं? बाय द बायसन. बायसन मीन्स व्हॉट? टेंट्स अँड कॉटेजेस क्लोज टू नागरहोल नॅशनल पार्क ऑन द शोर्स ऑफ काबिनी रिव्हर. काबिनी रिव्हरच्या काठावरती असणारं हे जे काही नागरहोल नॅशनल पार्क आहे त्या पार्कच्या बाहेर जे काही टेंट अँड कॉटेजेस आहेत तर त्याला आपण बायसन म्हणता येईल. आणि इको फ्रेंडली वाईल्ड लाईफ कॅम्प म्हणूयात. द बायसन इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक. आणि मग ते माडेगौडा सांगून जातात की माझ्या शेतामध्ये जे काही शुगर केन आहे बऱ्याच वेळेला हे वाईल्ड लाईफ काय करायचे तर त्याचं नुकसान करायचं. नियर अबाउट 80% ऑफ माय शुगर केन. येस, आय यूज टू हेट देम. आणि त्यामुळं सातत्याने हे जे माडेगौडा आहे ते ह्या जंगली प्राण्यांचा तिरस्कार करायचा. आय यूज टू हेट देम बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. आणि मग ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते असं सांगतात की माझ्या लक्षात आलं की ऑल दीज वाईल्ड ॲनिमल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ती खूप महत्त्वाची आहेत हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. त्यांचं नॅचरल हॅबिटॅट कुठतरी आता धोक्यात आलं आहे आणि त्यामुळेच ती आपल्याकडे येत आहेत. आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. आणि आपण त्याला जपलं पाहिजे,
त्यांना जपणं कसं महत्त्वाचं आहे. ही सेज आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. माडेगौडा म्हणतात की मला हे जंगल कधीपासून माहिती आहे, 35 इयर्सपासून माहिती आहे. Each and every corner of this jungle. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. आणि माझ्या लक्षात येतं की हे जे काही व्हिजिटर्स बाहेरच्या भागातून येतात, ज्यांच्याकरिता हे जंगल अननोन आहे, तर मी त्यांना मदत करू शकतो, त्यांना गाईड करू शकतो, त्यांना असिस्ट करू शकतो आणि त्या माध्यमातून काही पैसा मी मिळवू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. आणि ह्या पद्धतीनं हे जंगली प्राणी आता काय करतायत, मला पुन्हा पैसा मिळवून देतात, माझं झालेलं नुकसान आता भरून काढतायत. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग. शहाजहान शेवटी सांगून जातात की ही जंगलं मला अनेक गोष्टी शिकवतात. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन अ साईट. जंगल आपल्याला सांगून जातं की तुम्ही जे काही डोळ्यानं बघता याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं लिसनिंग महत्त्वाचं आहे. जंगलात गेल्यानंतर तुम्हाला डोळ्यापेक्षा सुद्धा कानानं बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. जंगलात गेला तर तुम्हाला तुमच्या वाहनांचा आवाज बंद करावा लागेल, वाहन बंद करावं लागेल. सिट अँड लिसन. आणि शांत राहून जंगलामधला तो संवाद, जंगलामधले ते आवाज तुम्हाला टिपावे लागतील. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेट. कारण जंगल सातत्यानं संवाद साधतं. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स, थ्रू द व्हॉइसेस ऑफ ॲनिमल्स. कसं कम्युनिकेट करतं, तर पक्ष्यांच्या आवाजातून, प्राण्यांच्या आवाजातून ते कम्युनिकेट करतं. लॉस्ट इन द जंगलमध्ये सुद्धा ह्यांचं ते कम्युनिकेशन आपण ऐकलेलं आहे. ही एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. शहाजहान सांगून जातात की मी सातत्यानं ट्रॅकिंग करतो, ट्रॅक करतो. हे जे काही पॅन्थर आहेत, लेपर्ड आहेत, यांचा माग काढण्याचा प्रयत्न करतो आणि ते मला जीवनातले अनेक धडे मला ते शिकवून जातात. लाईफ लेसन्स द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी. ब्लॅक पॅन्थरनं मला काय शिकवलं, टॉट मी पेशन्स. संयम कसा बाळगावा, माझ्यातलं संयम वाढवण्याचं काम, माझ्यामध्ये संयम निर्माण करण्याचं काम ब्लॅक पॅन्थरनं केलं. बट अबोव्ह ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणि त्यांनी मला हेही शिकवलं की नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आपला हा शोध, आपला हा पाठलाग, आपलं हे काम आपण सातत्यानं चालू ठेवलं पाहिजे. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न. अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला आणखी शिकायच्या आहेत. अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि मला ते काय करायचं आहे, शेअर करायचे आहेत विथ द वर्ल्ड. ह्या जगाशी मला ते शेअर करायचे आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. मित्रांनो, दिस इज द सेकंड पार्ट सेकंड. नेम ऑफ दॅट पार्ट ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. हा पार्ट आत्ताच आपण पाहिलेला आहे. व्हेरी इंटरेस्टिंग वन. आपल्या ह्या दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा असा हा पार्ट. एक जंगलाबद्दलची माहिती आपल्याला सांगून जातो, जंगलाबद्दलची आवड आपल्यामध्ये निर्माण करतो. आपण बऱ्याच वेळेला टूरवरती जातो. आता आपल्याला असं वाटायला लागेल की आपण सुद्धा अशा काही टूर काढल्या पाहिजेत की ज्या टूर आपल्याला जंगलात घेऊन जातील, नॅशनल पार्कमध्ये घेऊन जातील, स्वतःला सुरक्षित ठेवून त्या जंगलाला कसलाही त्रास न देता, ते वाईल्ड लाईफ असेल, त्या जंगलातलं हे सगळं जे काही रिचेस आहे, ही जी काही संपदा आहे, आपण डोळ्यानं बघितली पाहिजे. असा एक इंटरेस्ट आपल्यात निर्माण होतो. आणि मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.